इतकी चांगली चांगली डॉक्टर तुम्ही सुद्धा सारखी नाटकं तुम्ही केलीत, बॅरिस्टर सारखं नाटक तुम्ही केलं, तर कधी दिग्दर्शिका व्हावंसं नाही वाटलं? तेव्हा नाही वाटलं, पण आता खूप वाटतं. अरे वा, मग काय प्लॅन्स आहेत की नाही? बघू, मी अमॅटर लेवलला आधी करून बघेन मला येतंय की नाही. काय गरज आहे? तुम्ही आता जर का दिग्दर्शिका म्हणून उभ्या राहिलात, मी उभी राहिले तर आपल्यापैकी कोण प्रोड्युसर आहे जो मला दिग्दर्शक म्हणून देईल? माझे 4-5 ओळखीचे मी लगेच फोन. हॅलो. कोणी देणार नाहीत, कारण ते फार ठराविक दिग्दर्शक असतात. मला आधी करून बघू दे ना, मला माझा कॉन्फिडन्स येऊ दे. तो आला तर मग मी करेन. मला खूप आवडेल करायला. तुम्ही संगीत शिकलाय ना? कोणाकडे शिकला होता? पहिलं विशारद पर्यंत मी शिकले इंगळे पोंच्याकडे. पहिलं विशारद पर्यंत? ओके. आणि नंतर रामभाऊ पटवर्धनांच्याकडे काही 1-2 वर्ष शिकले, पण मग नंतर शेवटची 4 वर्ष मी केशवराव भोळे यांच्याकडे शिकले. वाव, माझ्यासाठी हे सरप्राईज आहे. म्हणजे थोडं नाही रे, आता काही आवाज राहिला नाही. असं काय थोडस मला हे माहित म्हणजे थोडंसं पहिल्यांदा विशारद, मी थोडीशी विशारद शिकले म्हणतात. प्रथमा मी यांच्याकडे गेलं, मग द्वितीय मी असं सांगितलं गोष्ट, मी विशारद पर्यंत एवढी मोठी नावं घेतली. एवढे दिवसांच्या दौऱ्यामुळे आणि या सगळ्यांमुळे ना आवाज श्वास वगैरे काही राहिलेला इथे काही नसतं. इथे सगळे टाळ्या वाजवा. म्हणजे हे गाणं मला केशवराव भोळ्यांनी शिकवलं होतं आणि ते म्हणायचा प्रयत्न करते मी. हे एवढंच आहे. रावी के उस पार सजनवा, रावी के उस पार, प्रेम का दरिया, प्रेम का दरिया, प्रेम की नैया, प्रेम का चपू, प्रेम खेवैया, आजा करके पार सजनवा, आजा 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 करके पार सजनवा, रावी के उस पार, रावी के उस पार, रावी के उस पार, रावी के उस पार. क्या बात आहे. फार सुंदर, फारच सुंदर गाणं आणि मजा आली. म्हणजे एनिवे, रसिका, मालामाल विकली करतानाचा अनुभव सांगा. फार मजा, धमाल आणि काहीच नाही. मग तिथे इतके 101 लोक होती की परेश रावळ होते, ओमपुरी होते, त्याच्यानंतर रितेश होता, असरानी सर होते, इतकी माणसं होती तिकडे आणि 101 म्हणजे सगळं सेट वरतीच टाइमपास चालू असेल. म्हणजे कॅमेरा कधी ऑन करायचा आणि कधी बंद करायचा हेच कळत नाही. पण प्रियदर्शन सर खूप पर्टिक्युलर आहेत. विनोदी सीन असला तरी सगळं वेल रिहर्स्ड असायचं आणि ठरलेलंच बोलायची लोक, काही वेगळं नाही बोलायची. आणि म्हणजे ते विनोदी असलं तर आता येईल तसं करूया असं नव्हतं ते. म्हणजे तो माहोल तो होता, पण ते सगळं प्रॉपर रिहर्सल करून केलेलं असायचं. पण ते कळत होतं. प्रॉपर रिहर्सल करून व्यवस्थित जोक्स कसे काढावेत त्याचं उदाहरण आहे मालामाल विकली. आणि एक बरं झालं होतं ना की मी पहिल्यांदाच एक तर गेले तिकडे आणि गेल्यानंतर तिकडे तो सिनेमा लिहिला मनीषा कोरडेनी. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तर ती असल्यामुळे एक जरा मला धीर होता की हा मनीषा आहे बाबा तिकडे. त्यामुळे ती बिचारी सतत एक धीर द्यायला होती, नाही म्हणायला. आणि तिकडे सगळे जण ना त्यांच्याकडे एक पद्धत आहे प्रियदर्शन सरांकडे, कोणी येऊ दे, किती मोठा ऍक्टर असू दे, किती मोठा स्टार असू दे, ते सगळे जण ना अशी खुर्ची मांडून सगळे एकत्र बसतात गोल. कुणीही व्हॅन मध्ये जात नाही, एकत्र बसतात सगळे. त्यामुळे ना एका पॉइंट नंतर अशा कॉमेडीज मध्ये
बापरे परेश रावळ, बापरे ओमपुरी, हे जी एक भीती वाटते आपल्याला, कारण किती कामं बघितलीत त्यांची, त्यांच्याबरोबर एकदम असं उभं राहायचं आणि एक विनोदी सीन करायचा, इतकं सोपं नाही. तर ती माझी ना भीड चेपली गेली तिकडे सगळ्यांबरोबर बसल्यामुळे. त्यांनी इतकं ते असं मला आपल्यातलं करून घेतलं ना, इतकी मोठी माणसं आहेत ती, की त्यांनी इतकं पटकन मला असं आपल्यातलं केलं की मलाही मग ते सोपं गेलं की ए ओमजी, ए परेशजी, असं झालं म्हणजे माझंही. त्यामुळे खूप मजा आली इकडे, त्यामुळे ते सोपं झालं काम असं मला वाटतं. आणि आता अशा प्रकारचे अजून काही प्रश्न असतील तर बघूया, लोकांना काही प्रश्न विचारावेसे वाटतायत का? माझा प्रश्न सुहास जोशी ताईंना आहे की तू तिथे मी मध्ये तुमचा एक दारूचा सीन आहे, तो आम्हाला इथे पाहायला आवडेल. तुम्ही जर नाही, सादर केलं. असं नाही करून दाखवता येणार, कारण त्याला तो सगळा माहोल नको का. ती वाक्य सुद्धा आता माझी पाठ नाहीत ना. तुम्हाला कोणतं आवडणार असं कोणतं नाही, मला संवाद? करून काही दाखवता येणार नाही. अवधूतने माझ्याकडनं गाऊन घेतलं हेच खूप झालं. करून नाही दाखवता येणार काही. ओके. ठीक आहे, पुढचा प्रश्न. रसिका जी, मुझे आपसे पूछना है कि आपने इतनी सारी हिंदी मूवी में काम किया है, तो एक डायलॉग बोल के सुना सकते हैं? क्या है ना, वही हो रहा है अभी वो, मैं एक्टर हूँ इसलिए आप बोल रहे डायलॉग बोल के सुनाओ. मैं डॉक्टर होती तो आप क्या बोलते, एक ऑपरेशन बारीक करके दिखाओ इधर. ओके. मेरी पहली फिल्म जो थी एक हसीना थी, दैट वाज माय फर्स्ट फिल्म, आई मीन मराठी हिंदी बोथ वेज. तो उसमें मेरा जो पहला डायलॉग था जो आज तक मुझे याद है, आई विल, उर्मिला आती है वहां से और मैं बीड़ी जला के उसको देखती हूँ. देखते देखते मैं नीचे जाती हूँ और एक बाजू में लड़की खड़ी है जो काम कर रही है. असं हातात टोमॅटो घेऊन मी असं मारते तिला आणि मी तिला विचारते, ए अप्सरा डॉगीज कोण आहे रे? पुढचा प्रश्न. माझा प्रश्न रसिका ताईंना आहे की तुम्ही आतापर्यंत नाटक लिहिलेले आहेत, तुम्ही कधी कविता लिहिली आहे का, किंवा तर ते आम्हाला साहित्यातला इतर ऐकायला कुठला फॉर्म लिहिलायस का? नाही, कविता वगैरे नाही लिहिल्या. मला ते होतच नाही, म्हणजे मला नाही झेपत कविता वगैरे, काहीच कळत नाही. म्हणजे माझे सगळे मित्र जे कविता करणारे आहेत ते म्हणजे त्यांच्या बरोबर मला मग कंटाळा येतो. मी आता नावं नाही घेत, पण मग मी त्यांना सांगते, त्यांना कविता व्हायला लागल्या की जरा बाजूला जा थोडा वेळ, तुझं झालं की आहे. नाही ठीक आहे, पण एका उकांच्या मुलीने ज्यावेळेला जोशींशी लग्न केलं त्याला उखाणे घ्यायला लागले असतात, त्याला ते कवितेचाच एक तो फॉर्म आहे. तर आम्हाला एक तुझं नाव घेऊन दाखव, नवऱ्याचं कसं घेतलं. नाही रे, मी खरंच असं काय उखाणा वगैरे असं काय खरंच नाही. मी काय उगाच काय घे ना, आता आम्ही सांगतोय. काय बोलू आता. नाही रे, असं आठवत नाही मला उखाणा. हिलाच माहिती, तूच सांग मला काहीतरी. झालं, माझ्या लग्नात मला एक मागे नणन उभी केली होती सगळी उखाणे सांगायला, मला मुळीच येत नव्हते काही. छान छान, काहीतरी छान. तुझ्या आता पु ल देशपांड्यांना मी हे करते, त्यांचं सांगते. समोरच्या कोनाड्यात उभी हिंदमाता, गिरीश रावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. आतलं काय नाही सांगणार आहे, याला काय टाळा वाजवणार आहे कोणी? अरे आमच्यासारखे लोक अशीच नावं घेतात. अरे पण तसं पाहायला घेतलं आहे ना नंबर पहिला तिचा. नाही, तिचा पहिला नंबर आहे, पण असं थोडीच आहे. त्यांनी पण नाव असं द्या, एक घे नाही घे नाही. हंड्यावर हंडे सात. ते बघ ते बघ ते बघ ते बघ, क्या बात आहे. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, गिरीशराव बसले दारात, कशी जाऊ घरात. वा वा, बघ बघ बघ. आणि आता तू जे काही केलास ना ते बघून गिरीश एवढा खुश होणार आहे ना, मला फोन करून सांगणार, अवधूत तुझ्यामुळे मला रेअर आहे. ही मला रेअर सेट बघायला मिळाली. लाजण्याच असतं. पण तुला जाऊ दे आता, नाही बोल. सांग 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 सगळी माझी हे नको ओपन करायला. सांग सांग. नाही, पण ज्यावेळेला मी पहिल्यांदा घरी गेलो, आम्ही भुसावळला जेव्हा घरी गेलो ना, त्याला गिरीशला जाम टेन्शन आलं होतं की काय आता ही रसिका, तिकडे आपले भुसावळचे आई वडील, घरातली साधी साधी बिचारी खूप साधी माणसं आहेत ती, कसं काय ही वगैरे, असं त्याला टेन्शन आलं होतं. पण मी अत्यंत छान वागले आणि त्यांना गिरीश मला बघून म्हणजे साधारण झॅप झाला होता की काय ग हे काय म्हणजे आता तुझं. तर मी म्हणलं, मी मनापासून केलं, अर्थात मी जोक मारला, गिरीशला जनरल चिडवायला म्हणाले ते, पण मी म्हणलं अरे मी मुद्दाम असं करून बघितलं. म्हणलं आता तरी मला असे ताई भाऊंचे रोल काही मिळतात का बघूया. एक प्रॅक्टिस करून घेतली म्हटलं घरामध्ये. तर अशा प्रकारे आम्ही रसिका जोशींकडनं सुद्धा उखाणा घेऊन तुम्हाला दाखवलेला आहे. हे माझं यश आहे, मी ते सेलिब्रेट करणार आहे.